नमस्कार मंडळी. तर मस्तपैकी पाऊस पडलेलो हा आणि थंडगार वातावरण झालेला. तर या थंडगार वातावरण ना तांदळाच्या पिठाचे शेवये कसे करतात ना ते दाखवत आहे. म्हणजे या थंडगार वातावरणाचा ना आनंद अधिक दुप्पट होईल. तर म्हणजे सुरुवातीक ना नारळ फोडून घ्यायचो मस्तपैकी, मग पुरा किसायचा. मग गूळ घेतो, गूळ किसायचो. किसलेला खोबरा ना असं मिक्सराक लावायचा आणि मस्तपैकी गूळ आणि खोबरा ना असा उकडू ठेवायचा. म्हणजे असं रस मस्तपैकी बनवून घ्यायचो. तांदळाचा पीठ ना असं मळून घ्यायचा. मग एका टोपात असं पाणी घ्यायचा आणि त्याच्यावर अशी चाळण ठेवायची आणि मग असा भांडा घेऊन ना ह्याचा शेवयाचा पीठ टाकायचा होतो. तर आधी तेल लावायचं भांड्यापुरतो, असं पूर्ण भरून घ्यायचं म्हणजे जास्त मग लवकर होतात. मग वरचा या ढाकण लावायचा आणि मग असे शेवये काढून घ्यायचे. असे गोल गोल काढायचे, जरा उंचच धरायचे म्हणजे असे पद्धतशीर एकदम येतील. हे बघा असे 2-3 काढून घ्यायचे. म्हणजे असे टोपात ठेवताना बरे 2-2 ठेवलास ना तर पटापट होतले. म्हणजे ते उकडीचे असतात. हे बघा असे ठेवायचे टोपात. हे बघा हळद टाकल्यामुळे ना असे रंग पण काढू शकतात हळदीसारखे, मस्त होतात. पण मांजूर वाट बघी होता माका कधी भेटले. असेच 5-6 वेळा काढायचे मस्तपैकी आणि मग वाडग्यात असे खाऊक घ्यायचे. मस्तच झालेले. तुमका कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग